सुरुवातीला ती आपल्या अंतरंगामध्ये, अंतर्मनामध्ये, अंतरात्म्यामध्ये निर्माण होते. आता अंतरात्मा निगेटिव्ह कधीच नसतो. पण अंतर्मनामुळं तो नकारात्मक झाल्यासारखं आपल्याला जाणवायला लागतं, भासायला लागतं, वाटायला लागतं. ओके. आणि तो खरं तर भास असतो. हं. जे भासतं त्याला आपण भास म्हणतो. म्हणून त्याला हो. भासतं असं म्हणतो आपण. बरोबर. कारण ते आभासी आहे. शाश्वत नाही आहे. हं. शाश्वत काय आहे? तर साधना शाश्वत आहे. आणि मग जर साधनेत आपण राहिलो, तर नकारात्मक विचारांना थाराच नाही ना. हं. कारण आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आपल्या अंतर्मनामध्ये साधारणपणे 24,000 पासून ते 74,000 पर्यंत, 25,000 पासून हो. 75,000 पर्यंत विविध विषयांशी संबंधित आणि निगडीत असे विचार मनामध्ये येत असतात. हं. ज्या विचारांचा आपल्या आयुष्याशी, जीवनाशी, आपल्या परिवाराशी, कुटुंबाशी, व्यवसायाशी, व्यवहाराशी संबंध असतोच असं हं. नाही. बरोबर. पूर्णपणे असतोच असं नाहीये. हं. पण जर का असे निरर्थक विचार आपल्या मनामध्ये सातत्याने येत राहिले, की जे विकल्पांचे असतात हं. आणि ज्यावेळेला विकल्प मनामध्ये येतात, त्यावेळेला आपले संकल्प सिद्धीस जात नाहीत. विकल्प आले, की हां. संकल्प सिद्धीस जात नाहीत.